कुठे त्याने माझ्यासाठी मनापासून गोष्टी करायची सुरुवात केली आहे. पण एवढ्यात विश्वास ठेवून चालणार नाहीये प्रीती. तू महत्वाची आहेस म्हणून करते. थोडी महत्वाची की घरच्यांपेक्षाही जास्त महत्वाची हे बघायचं. सोनं चोख आहे की नाही हे जर बघायचं असेल तर त्याला तापवावं लागतं. सगळ्या टेस्ट्स पास झाल्या की मग ह्या सोन्याला माझ्यापासून कोणीही वेगळं करू शकत नाही. या घरात उभी फूट पाडायची असेल तर स्वराज नावाचं 52 कशी सोनं आहे माझ्याकडे. एक दिवस असा येईल जेव्हा मी एका बाजूला असेल आणि पूर्ण जग एका बाजूला असेल. त्या दिवशी माझं ध्येय गाठायला स्वराज नावाचं हे सोनं उपयोगी येणार आहे. मग मी त्यांना तुझ्यापर्यंत इथे येण्यासाठी जिवंत सोडला तर तिथेच घालला असता. तुझा प्रॉब्लेम माझ्याशी आहे ना, मग त्या पोरीला का टार्गेट करतोयस? बोल पोरगी, मला माहित नाही कुठली पोरगी वगैरे. काय बोलतोस तू? चल ए, नाटक बंद कर तुझी. ही चोमू पोरं तूच पाठवली होतीस ना, म्हणून आले ते शेपटी हलवा तुझ्या इथे. माझा राग, माझ्या बाबांचा राग तू त्या बिचाऱ्या पोरीवर काढतोयस तिचा काही संबंध नाहीये. डोकं वापर ना सर. आता फक्त तुम्हाला वॉर्निंग देतोय. परत जर का त्या ज्योतीच्या वाटेला गेला ना तर वॉर्निंग नाही, डायरेक्ट फायरिंग चालू करेन. आत्या येऊ? हो ये ना. मी असं आलेलं चालेल ना? बेडवरती बसलेलं चालेल ना तुम्हाला? हो चालेल ना. आणि एवढं परमिशन घेऊन का वागतेस? नाही असं काही नाही, सहजच आपला. काही काम आहे का तुझं? नाही नाही, काही काम असं नाही. मी एकटीच बोर होत होते, म्हटलं तुमच्या बरोबर येऊन गप्पा मारे म्हणून. तुम्ही काय करताय? साड्या इस्त्रीला द्यायच्यात ना, त्या काढून ठेवते. इस्त्रीला आपण साड्या बाहेर देतो? हो. बापरे, मला वाटलं नव्हतं आपण असं बाहेर वगैरे इस्त्री करायला कपडे देत असं. म्हणजे हो, आमच्या घरी आम्ही घरातच इस्त्री करतो. हो का? हो ना. आणि मी खूप छान इस्त्री करते. मला इस्त्री करायला खूप आवडतं. तुम्ही आधी सांगितलं असतं तर मीच तुमच्या साड्या इस्त्री करून दिल्या असत्या. तेवढाच वेळ जातो नाही का? एवढी हौस तर काय हरकत हिला द्यायला काम. तसंही दिवसभर काय काम असतं. ते म्हणतात ना, रिकामं डोकं शैतान का घर, त्यापेक्षा एखादं काम केलेलं बरं. निदान त्या सुभद्रावर बसून उगाच गप्पा तरी मारणार नाही. एक मिनिट, काय झालं? तुला काय गरज होती त्या प्रभुदत्ताकडे जायची? अगं ती पोरं प्रभूचीच होती. तुला कळते तू काय घोळ घालून ठेवलास? एक मिनिट, त्यांनी परत काय केलं मला सांग तू, आत्ताच्या आता. हेच करतोस तू. तुला कळत नाही तू किती मोठा गोंधळ घालून ठेवलायस. त्यांचा मला फोन आला होता. तू धमकी दिलीस त्यांना? हा, लाज नाही वाटत? अरे पण त्यांनी तुला का फोन केला? त्याचा काय संबंध आहे? कारण मी उधारीवर पैसे घेतलेत त्यांच्याकडनं. काय? आणि ते मी टप्प्याटप्प्याने देणारच होते. पण तू हा जो गोंधळ घालून ठेवलास ना, त्यांनी मला धमकी दिली की उद्याच्या उद्या जर 50,000 रुपये नाही दिलेस तर मी माझ्या पद्धतीने ते पैसे वसूल करेन. ज्योतीने प्रभूकडनं उसने पैसे घेतलेत. सांग तर काय करायचं? मी कुठून आणायचे पैसे एवढे?
एक 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 मिनिट पीटर थांब. तू टेन्शन नको घेऊ. हे बघ मी प्रॉब्लेम केलाय ना, मग मीच तो सॉल्व्ह करतो. ठीक आहे? तू हे बघ मी पाया पडते तुझ्या. तू आधीच खूप मोठा घोळ घातलायस. आता परत माझी मदत करायला येऊ नकोस प्लीज. हे बघ तुला नाही. हॅलो हॅलो. यार हा प्रभू किती नालायक माणूस आहे ना हे मलाच माहिती आहे. पैशासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. उद्यापर्यंत तो ज्योतीच्या नाकीनं वाणेल आणि ज्योती एका रात्रीत 50,000 रुपये कसे उभे करेल? नाही नाही, ज्योती कितीही म्हणत असली तरी मला शांत बसून चालणार नाही. मलाच काहीतरी हातपाय मारावा लागेल. दीप, काय करतोयस तू इथे? ते वहिनी ऍक्च्युली मला पैशांची गरज होती म्हणून मी सॉरी तुमच्या कपाटातून 50,000 रुपये घेतलेत. मी दादाला कळवलं नाहीये. वहिनी तुम्ही सांगाल प्लीज दादाला. ओके. आज काय मी तुम्हाला जाणणार नाही, किमान आज तरी. तो बावळट बेवडा दीप, त्याने स्वतःच गळफास स्वतःच्या गळ्यात टाकलाय आणि त्याची दोर माझ्या हातात आणून दिली आहे. आता बघच तो दीप गायकवाड कशी ती दोर हळू 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 आवळते मी ते.